तर आता बातमी आहे जळगावमधून। जळगाव जिल्हा मजूर फेडरेशनच्या 23 मजूर सोसायट्यांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून ही चौकशी सुरू करण्यात आली। गुलाबराव देवकरांनी घेतलेल्या 10 कोटींच्या कर्जांची ही चौकशी सुरू झालेली आहे। जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना गुलाबराव देवकरांनी हे कर्ज घेतलं होतं। या संदर्भात सहकार विभागानं नोटीस देखील काढली आहे। देवकरांनी पदाचा गैरवापर करून 10 कोटींचं कर्ज काढल्याचा आरोप करण्यात आलेला होता। विकास सोसायटीचे संचालक सुरेश पाटील यांनी हा आरोप केला आहे। तर गुलाबराव देवकरांनी जळगाव जिल्हा मजूर फेडरेशनच्या मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवहार असल्याचा आरोप करत त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं काही दिवसांपूर्वी मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलेलं होतं। जे मजूर फेडरेशनमध्ये संस्था चालक आहे ते सगळे आयटी रिटर्न आहे, इन्कम टॅक्स फी आहे, त्यांच्याकडे फॉर्च्युनर गाड्या आहेत, सगळ्या गाड्या आहेत। काही काही तर सरकारी नोकरीला सुद्धा आहेत की जे त्या संस्थेमध्ये काम करतात। अशा पद्धतीनं तिथे भोंगळ कारभार या ठिकाणी आहे आणि मला तरी असं वाटतं की मजुरांसाठी मजुरी उपलब्ध होण्याकरता असलेलं हे मजूर फेडरेशन आहे। इथे तर हे मजबूत असलेले लोक या ठिकाणी मजूर म्हणून या ठिकाणी त्यांनी दाखले दिलेले आहेत। डीडीआर त्यांची चौकशी करतायत आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल।